साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायचं. आजपासून एक क्रांती करायची आपण सगळ्यांनी. काय काही जरी झालं तर कुठल्याही दुःखाला कुठल्याही आजाराला घाबरू नका. जेवढं घाबराल ते भीत्यापाठी ब्रह्मराक्षस आहे लक्षात घ्या. जेवढं घाबराल जेवढं तपासण्या कराल तेवढं जास्त तुम्हाला काय ना काय तुमच्यात दोष निघतच राहणार. देवानं प्रत्येकाला वेगवेगळं प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी स्पेशल दिलंय. मी इथं पटवून देऊ शकतोय ते. सगळ्यांचं थंब इम्प्रेशन सारखं आहे किंवा अंगठ्यावरचा ठसा आहे ते सगळ्यांचं सारखं आहे का? प्रत्येकाला वेगवेगळा दिलाय का नाही? जगात कोणतरी आहे का तुमच्या ठशाचा? जगात म्हणतोय मी, जगात कितीतरी करोड लोक आहेत, तेवढ्यात कोण आहे का तुमच्या ठशाचा? त्यानं बनवताना काय सिस्टम ठेवली असेल बघा. एवढे QR कोड कुठून आणले असतील त्याने? प्रत्येकाला वेगवेगळा QR कोड दिलाय. आता ते असतं ना गिजबीज काहीतरी असते बघा, त्याच्यावर स्कॅन केलं की लगेच चालू होतंय का? तसा हा QR कोड प्रत्येकाला वेगळा दिलाय. प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. प्रत्येकाला हे तुम्ही 250 शुगर आहे खरं लक्षणं काहीच नाही. कशाला मरायला औषधं खाता तुम्ही? बऱ्याच लोकांचं तसं असतंय 250 शुगर लक्षणं काहीच नाही, पण उगाच नुसतं बघूनच भीतय. 250 शुगर झाले मला, 250 शुगर झाले, माझं कसं व्हायचं? आणि ते कसं असतं माहिती आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला BP पण चालू होतंय घेऊन. म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री, एका बरोबर 1 फ्री. आणि तुम्ही औषध काय चालू करताय? डॉक्टरांना पण माहिती असतंय की त्याचा साईड इफेक्ट आहे, तरी सुद्धा तुमच्या मानसिकतेसाठी नाईलाज असतो. त्यांनाही तुम्हाला औषधं खायला घालायला लागतात आणि तुम्ही ते खाता, आयुष्यभर खात राहता. आणि नंतर मग बरेच आता माझ्याकडं शुगरचे पेशंट येतात माझ्याकडे, साहेब हो एवढी वर्ष झालं शुगर आहे, आता ती कमी आली, खरं माझ्या किडन्या फेल चालल्यात, माझं क्रिएटिन लेवल वाढलंय म्हणून लोक सांगतात. आता हे एक प्रकार जास्त व्हायला लागलाय. वात्या राहिला म्हणतात ना शिजर नंतर, हे शिजर बिजर भानगड अलीकडे काय लयच वाढले खरं सांगायचं. हे घालवू शकतो बरं का. ह्याच्यासाठी एक महिला खूप परेशान आहे. मोहरीचं तेल घ्यायचं, गरम करायचं, लावायचं पोटाला आणि बांधून झोपायचं. लय टाईट बांधायचं नाही, रोज थोडं थोडं टाईट करत न्यायचं. बघा 1-1.5-2 महिन्यामध्ये पूर्ण प्लेन पोट होऊन जाते. करून तर बघा, खूप सोपं आहे. मोहरीचं तेल गरम करून लावायचं, बाकी काही करायचं नाही. त्याला मसाज करू नका, काही करू नका, लावायचं गरम करून आणि पोट बांधायचं. ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते. करून बघा या गोष्टी. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. साध्या साध्या गोष्टीतून आपण खूप मोठे मोठे आजार टाळू शकतो, खूप मोठे मोठे त्रास घालवू शकतो. एक गेम खेळायचा का सगळ्यांनी मिळून? नक्की काय? पाठीमागनं आवाज येणार, लंगडी घालायला लावणार नाही साहेब कोणाला, बरोबर? एक गेम खेळायचा आपण सगळ्यांनी मिळून. हात वरती करा बघू सगळेजण. जरा हलवा जोरात 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 जोरात. हा जोरात 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 जोरात. आता खाली घ्या सांगतो. हा गेम नव्हता, तुम्ही म्हणा झाला वाटतं गेम. कसं आहे तुम्हाला सांगतो. पूर्वी जर समजा आम्ही खेळताना पळताना कुठं पडलो, गुडघ्याला लागलं, कुठं कोपराला लागलं, आम्ही रडत घरी आलो, हे थांबणार आहे टेम्पो? नाही, पाठिंबाच्या लोकांना पण ऐकायला यायला पाहिजे. आम्ही कुठं खेळताना पळताना पडलो, चुकून कोपराला लागलं, कुठं हाताला लागलं, गुडघ्याला लागलं, खरोखर खूप दुखायचं, रक्त आलेलं असायचं. आम्ही जरी समजा त्यातनं घरात रडत आलो तर आमची आजी म्हणायची, काय सांगतोस, लागलं तुला, इकडे 1 मिनिटात बरं करतो. आजी आम्हाला बोलवायची, बसवायची आणि गुडघ्यावर असा हात फिरवायची, गुडघ्याला लागलेला असं की, आणि त्याला म्हणायचं अल्ल्या मग तरी कल्ल्या मग तरी गेलं बघ म्हणायची. तर खरोखर ते जायचं आणि आम्ही बोंबलत खेळायला जायचं. बरोबर आहे का नाही? काय होतं त्यावेळी, बरं वाटत होतं का नव्हतं? काय असायचं? तर हे लक्षात घ्या. आजपासून पाया पडून सांगतो, कुठल्याही आजाराला घाबरू नका. आज त्या सगळ्यांना आपण आल्यामात्र कोल्ह्यामात्र छेव घालायचं आणि सगळे घालवून टाकायचं. हे भिवू नका. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील. घरगुती उपाय भरपूर करायचे, नॅचरल नैसर्गिक जीवन जगायला बघायचं, तर आपण 100 वर्ष निरोगी जीवन जगू शकतो. आज माझं वय 57 आहे. पण मी आजही भरपूर खाना, म्हणजे कुठलं पथ्य पाणी पाळत नाही, कधी कुठली तपासणी केली नाही. व्यायाम मात्र मला एकच व्यसन आहे व्यायामाचं, जे मी रोज करतो. व्यायाम करायलाच पाहिजे, काही असू दे. खाणं एकपट, व्यायाम दुप्पट. व्यायाम केल्याशिवाय बघा माणूस चांगला राहत नाही. व्यायाम पाहिजे प्रत्येकाला. आज आराम हराम आहे हे माहिती असून सुद्धा आराम मागतात. सोप्यावरती बसायचं. बऱ्याच लोकांचं बॉल गेलेत कामात नाही इकडे,
हिप गेल्यात हिप रिप्लेसमेंट सांगतात. कारण काय, बसायला मऊ मऊ, सगळं मऊ, खुर्च्या मऊ आल्यात. पूर्वी लाकडी सरकारी दवा ह्याच्यातली सुद्धा दप्तरातली ना लाकडी खुर्च्या असायच्या, आता तिथं सुद्धा मऊ मऊ आल्यात. गाडीतनं फिरायचं, बसणं वाढलंय लोकांचं. हे आळस केवढा म्हणायचा. रिमोट सुद्धा पूर्वी टीव्ही उठून त्याचा आवाज वाढवायला लावायचं नाही, येऊन परत बसायचं, कमी करायचं, तेवढं उठायला लागायचं. नंतर रिमोट आले होते, ते बी बंद झालं. आता रिमोट जर बाजूला असला, ए बा रिमोट दे तेवढा, तिथल्या तिथं उठायचा कंटाळा करतात. काय यांना गुडघेदुखी होऊ नये, काय यांना कंबरदुखी होऊ नये. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबवायचं असेल तर पहिली गोष्ट, खरंच मी पाया पडतो, मानसिकता बदला बर का. आज खरोखर माणसाची मानसिकता एवढी बेकार झाली की प्रत्येक गोष्टीला त्याला दवाखाना, आणि प्रत्येक गोष्टीला मला काय झालं तर काय करायचं हे एक डोक्यात यायला लागले. आपल्याला काही होऊ शकत नाही. बरीच लोक का नाही, हे देवा परमेश्वरा हे काय झालं, हे काय झालं म्हणतात. आजपासून लक्षात ठेवायचं. मग काय झालं म्हणायचं. काही असू दे, दुःख असलं, काही असलं, अरे असलं तर असलं, चाल मग काय झालं म्हणायचं. कोणीतरी सांगितलं की तुम्हाला बाबा बीपीचा त्रास होऊ शकतोय, अरे चल जेव्हा होईल तेव्हा बघू. कोण इथं आता अमर राहायला आलाय. उद्या मारायचं ते आज मारायचं, पण आजपासून हिमतीनं जगायचं. काय हे आजार गिजार काय सांगा बरं. इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेल्यात, किती प्राण्यांना कोरोना झाला. बोला बोला माय बापू बोला, झाला का कुणाला कोरोना झाला कुठल्या प्राण्याला. मग तुम्हाला काही एवढा वेगळा रोग आलाय. किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्यात. किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्या. किती प्राण्यांना बीपीचा त्रास आहे. गाईला बीपीची गोळी घातल्यावर मगच दूध देते, नाही तर बाई काय करायचं, दूधच देत नाही. असं आहे का कुठं. कुठल्या प्राण्याला सांगा की, कुठल्या प्राण्याला आहे का. क्रिएटिन लेवल वाढले, किडनी फेल गेली, डायलिसिस सुरू आहे. मग